खरंच एका मुलीचा मृत्यू फक्त एका शब्दात संपतो का? सुसाईड. बस. मग ती ट्विशा असू दे, दीपिका असू दे, नाहीतर अजून कोणतीही मुलगी असू दे, जी मुलगी 30-25 वर्ष स्वतःच्या हिमतीवर जगली, हसत होती, स्वप्न बघत होती, तिला आयुष्यात काहीतरी करायचं होतं, ती फक्त 5 महिन्याच्या संसाराला एवढी कंटाळली की तिला जगावंसच वाटलं नाही. हे मला मान्यच होत नाही. कारण काही लोक हातानं मारत नाही, ते शब्दांनी मारतात, टोमण्यांनी मारतात, कमीपणा दाखवून दाखवून मारतात आणि रोज इतकं तोडतात की शेवटी माणूस स्वतःलाच संपवतो. पोलीस काय पुरावे मागतात, त्यांना पुरावे दिसतात, पण मानसिकता असाचे पुरावे कुठे आणतात? अपमानाचे स्क्रीनशॉट नसतात. रात्री उशीमध्ये तोंड लपवून रडणाऱ्या मुलीचा आवाज कोण रेकॉर्ड करतं? सगळ्यांसमोर हसून एकटी असताना तुटून पडणाऱ्या मुलीचं दुःख कोण बघत नाही? कधी कधी माणूस स्वतः मरत नाही, त्याला ती परिस्थिती, शब्द, अपमान, प्रेशर हळूहळू त्या टोकाला नेऊन ठेवतात. लग्नानंतर काही मुलींना इतका मानसिक त्रास दिला जातो की त्या स्वतःचाच दोष द्यायला लागतात की माझ्यातच काहीतरी कमी आहे, आणि एक दिवस शांत होऊन जातात कायमच्या. कधी कधी सुसाईड करणारी व्यक्ती मरणाला कंटाळत नाही किंवा ती मरायचं ठरवत नाही, ती त्या वेदनेतून बाहेर पडण्याचा रस्ता शोधत असते. कायदा पुरावा लागतो, पण एका मुलीच्या तुटलेल्या मनाला मोजमाप कोण करणार? जर एखाद्याला इतकं मेंटली टॉर्चर केलं की त्याला जगायची इच्छाच हरवली, तर त्या वेदनेलाही शिक्षा मिळायला हवी ना.